लहान मुलांसाठी पौष्टिक काहीतरी खायला बनवण्याचे प्रयत्न प्रत्येक आई करत असते, मात्र बऱ्याचदा कितीही पौष्टिक पदार्थ बनवला तरी तो चविष्ट नसल्यामुळे खाल्ला जात नाही। त्यामुळेच कोल्हापुरातील एका महिलेने मल्टीग्रेन भाकरी हा एक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ कसा बनवायचा याबाबत सांगितलंय। मी आता मल्टीग्रेन भाकरी करून दाखवणार आहे। वेगवेगळ्या पाककलेत मी भाग घेते, माझे नंबर पण येतात आणि चुलीवरचा स्वयंपाक यामध्ये माझा प्रथम क्रमांक आलेला आहे। त्यामध्ये मी मल्टीग्रेन भाकरी करून दाखवली आहे। वेगवेगळ्या मिश्र धान्यांची पिठांची भाकरी करून दाखवली आहे। मिश्र पिठांची थालीपीठ केली जातात, पण मी वेगळं काहीतरी मिश्र पिठांची भाकरी करून दाखवली आहे। मल्टीग्रेन भाकरी या नावावरूनच या पदार्थाचे वैशिष्ट्य लक्षात येऊ शकते। वेगवेगळ्या मिश्र धान्यांच्या पिठांपासून बनवलेली ही भाकरी साधारण भाकरीसारखीच दिसते, मात्र विविध घटकांनी युक्त असल्यामुळे ही भाकरी खायला अगदी चविष्ट लागते। तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही भाकरी बनवायला जास्त वेळही लागत नाही। 1 किलो ज्वारी, 1 किलो बाजरी, अर्धा किलो नाचणी, अर्धा किलो तांदूळ, पाव किलो मका, पाव किलो उडीद डाळ आणि अर्धी वाटी मेथी आणि अर्धी वाटी सोयाबीन हे सगळं दळून आणले। आता मी मल्टीग्रेन भाकरी करत आहे। आता एक परात घ्यायची, त्यामध्ये दळून आणलेलं पीठ घ्यायचं। त्यानंतर एक तांब्यावर पाणी गरम करून घेतले आहे मी। त्यानंतर परातीत पीठ घेऊन त्यामध्ये चवीपुरते मीठ, लसणाची ठेचलेली लसणाची पेस्ट, ओवा आणि धने जिरे पूड मी पिठानुसार घातलेलं आहे। मळून घेतल्यानंतर जी आपण रेग्युलर भाकरी करतो तशीच आपण रेग्युलर भाकरी करायची आणि त्याबरोबर आपण मिरचीचा ठेचा, शेंगदाण्याची चटणी, ऐन वेळेला जर पाहुणे आले तर ते दिलं तर चालते, किंवा पालकचा झुणका एक नवीन पौष्टिक म्हणून दिलं तरी पण चालते। नीलम यांनी अनेक पाककला स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवत बक्षिसे देखील मिळवली आहेत। त्यांनी सांगितलेल्या या मल्टीग्रेन भाकरीच्या पाककृतीमुळे लहान मुलांना नक्कीच एक चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ मिळू शकतो। लोकल 18 साठी साईप्रसाद महेंद्रकर, कोल्हापूर।